नमस्कार. जय संविधान, जय शिवराय, जय भीम. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आपल्या भारताचं संविधान अनुच्छेद 63 याच्यापर्यंतची माहिती आपण आता सांगणार आहोत. याच्या आधी आपण संघराज्य, भारताचे राष्ट्रपती यांची निवड व त्यांची शपथ याच्या संदर्भाची माहिती सांगितलेली आहे. भारताचे उपराष्ट्रपती, भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही. परंतु असे की उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करील किंवा राष्ट्रपतींची कार्ये पार पाडील, तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत तो राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाही. आणि राज्यसभेच्या सभापतीला अनुच्छेद 97 अन्वये प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ता मिळण्यास हक्कदार असणार नाही. राष्ट्रपतींचे पद वर्षात नियुक्त होईल त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कार्ये पार पाडणे. राष्ट्रपतींचा मृत्यू झाला तर त्याने राजीनामा दिला किंवा त्यास पदावरून दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा त्यांचे पद केव्हाही रिक्त झाल्यास असे रिक्त पद भरण्याबाबत या प्रकरणात असलेल्या तरतुदीनुसार निवडून आलेला नवीन राष्ट्रपती आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करतील. जेव्हा अनुपस्थितीत, आजार किंवा अन्य कोणतेही कारण यामुळे राष्ट्रपती आपली कार्य पार पाडण्यास असमर्थ असेल, तेव्हा राष्ट्रपती आपला कार्यभार पुन्हा हाती घेईल. त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती त्यांचे कार्य पार पाडतील. उपराष्ट्रपती ज्यावेळी अशा प्रकारे राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा त्यांची कार्य पार पाडत असेल, त्या अवधीत व त्या अवधीच्या संबंधात त्यास राष्ट्रपतींचे सर्व अधिकार व उन्मुक्ती असेल व संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा वितलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांना आणि जोपर्यंत त्या संबंधात याप्रमाणे तरतूद करण्यात येत नाही तोपर्यंत दुसऱ्या अनुसूचित विधिष्ठित केलेल्या प्रमाणे वितलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांना तो हक्कदार असेल. उपराष्ट्रपतींची निवडणूक उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून निवडला जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. उपराष्ट्रपतींच्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला तर तो उपराष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण करील. त्या दिनांकास त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल. कोणतीही व्यक्ती भारताची नागरिक 35 वर्षे पूर्ण वयाची आणि राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. अनुच्छेद 63 मधली ही माहिती आहे. आता पुढची जी माहिती आहे ती उपराष्ट्रपतींची पदावधी काय असेल, अनुच्छेद 76 काय आहे, त्याचं स्पष्टीकरण काय आहे या संदर्भाची माहिती मी तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून देत आहे. याच्यामध्ये जर काही चूक भूल झाली असेल तर सांभाळून घ्या. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले मूलभूत अधिकार काय आहेत, आपण जे मतदान करतो ते मतदान केल्यानंतर आपल्याला काय अधिकार आहे, त्या मतदानामुळे काय बदल घडतो. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ती शक्ती दिलेली आहे
जी मतदानातून आपण आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो.